आई अगं काय करतेस तू? हा म्हणजे अगं मी आहे ना. तू स्वयंपाक बनवणार होता का? नाही स्वयंपाक तर नाही येत मला, पण मी वाढू तर शकतो ना तुला. तू ये बरं, बस. अरे बस का, बस बस बस. बर. मी वाढतो. हा काय छान भाजी. वा. बस. हा वास्त मस्त येतोय. पालूपद मा प्रेम आहे शान्यावर. मी त्याशिवाय जगू शकत नाही. मला ती खूप आवडते. ऐकायचंच नाही म्हटल्यावर का? चल. आपल्याला एक सहचारिणी मिळावी, आपल्याला एक चांगलं कुटुंब मिळावं म्हणून माणसं लग्न करतात, हो की नाही? राधिकाने तुला जे सुख दिलं असतं ना, ते आयुष्यात कोणीच कधीच दिलं नसतं. जाऊ दे, पण तू का ऐकायचं नाही ठरवल्यावर का? चालेल. आई जाऊ दे ना, आता कशाला उगीच जुन्या आठवणी काढायच्या. हा बरोबर आहे. का जुन्या आठवणी काढायच्या? मला पण नाही आवडत बा. आपण आत्ताच काहीतरी बोलूया का? ते गडेवे मुर्द्या उकळण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आत्ताच बोलूया. आत्ताच काय? किंवा आपण असं करूया की काही पदार्थ तू कर, काही पदार्थ मी करेन. चालेल. हा चालेल ना. मी वहिनीच्या हातचं मी जेवतो आणि सौमित्र तू बनवणार ना जेनी, ते तू खा. का? हा असं कशाला? माझं जेवण फक्त जेनीच काय एन्जॉय करणार? तू पण एन्जॉय करायला पाहिजे. सो आपण असं करू, 2 डिश मी बनवेन, 2 डिश राधा बनवेल. सो 1 डिश राधाची, 1 डिश सौमित्राची, 1 डिश राधाची, 1 डिश सौमित्राची, एक एक अशी डिश आपण वाटून घेऊया. ओके वहिनी बरं ठीक आहे. नाही तुम्ही ठरवा, मी शनायाला फोन करून येते. हा लगेच 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 ठरवून टाका. मामी काय म्हणते, लक्षात येतं ना तुझ्या? लक्षात येत आहे. ऍक्च्युली मी पण त्याच गोष्टीचा विचार करते. या म्हणजे तू ठरवलंयस तर नक्कीच तसं होईल. डोंट वरी. नाही तसं झालंय असं समज. म्हणजे ते आल्यापासून आई उगीच बोलताना तुझ्याबद्दलच विचारते, म्हणजे तुझ्याबद्दलची चौकशी. आणि गंमत म्हणजे तिने तुला घरी जेवायला बोलवलंय. इज इट? आय मीन या व्हॉट अ सरप्राईज. हा म्हणजे ती असं म्हणाली तेव्हा मी सरप्राईज झालो. हो ना, म्हणजे त्यांनी अचानक असं मला जेवायला वगैरे का बोलवलंय? कदाचित नवीन आयुष्याची सुरुवात असेल. तुला काय वाटतं? आता मी करते. पण नाश्त्याच्या पण करूया ना 2 डिश. तू एक बनव, मी एक बनवतो. नाही नाही नको नको, मग जेवणार नाही कोणी. त्यापेक्षा तू हे देऊन ये, मी पटकन करते. ठीक आहे. तू वेळास का इथनं धरायचं? हे धर. ओके ओके ठीक आहे. पण तू का आली यार? बरं एक काम कर, फक्त तू आता ना कशालाही हात लावू नकोस प्लीज. कारण काय ना, माझा सगळा क्रम ठरलाय. याच क्रमाने मी सगळं कढईत टाकणार आहे. येतो मी. सगळं कढईत टाकणार आहे? तो क्रम आहे माझा, प्लीज. नाही हात लावत मी. हा याला कसं सांगायचं काही कळत नाहीये मला, पण जे काही सांगायचं ते वेळेत सांगायला हवं. नंतर आजच्या पार्टीचं काही खरं. माझी थोडी लाजतेस तू. मग तुला लव टिप्स दिल्यावर तर केवढी लाजशील तू? ओके ओके. शरू बेबी, झाली असेल ना थट्टा करून, तर मी तुला सांगते. बघ बघ, तू त्यांच्याबरोबर राहत जा. ती चांगली माणसं आहेत. त्यांच्याबरोबर राहिलीस ना की तुझा असा करिअर ग्राफ असा 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 उंचावत जाईल. तू खूप सक्सेसफुल होशील. इतकी सक्सेसफुल की राधिका सारखी होशील. म्हणजे तुझं नाव पण राधिका सारखं लोक घेतील. आणि आणि आय विल फील सो प्राऊड ऑफ यू. आणि माझ्याबरोबर ना राधिका पण तुझ्याबद्दल प्राऊड फील करेल. तिला पण वाटेल शनाया इज रिअली ग्रेट. 9 महिने तुला पोटामध्ये ठेवून वाढवलं आहे मी. तुझं सगळं केलं आहे मी. तू माझाच तर एक अविभाज्य घटक आहे का नाही? मग मी त्यापासून दूर कशी राहणार? दुनिया इकडची तिकडे होईल, पण गुरु तुझी आई सदैव तुझ्या पाठीशी उभी राहील. हो, मी तुला सोडणार नाही, अंतर देणार नाही, पण मला सारखी तुझी चिंता लागलेली असते. तू पण ना ग, काय तू म्हणजे मला इतकं बरं वाटतं ना, तू एवढं प्रेमानं माझ्याशी वागतेस, तर मला खरंच कळत नाही काय. कळतंय मला. मी तर म्हणतो आपण त्याला प्लीज स्पष्टपणे सांगूया. तो सुद्धा मान्य करेल. हसत हसत ते सुद्धा. नाही आनंद भाऊजी,
हे असं तो पूर्वीसारखं ऑफिसमध्ये जात असता आणि त्याला हे असं स्वयंपाकाचं बेड वगैरे लागलं असतं ना तर गोष्ट समजू शकते मी. पण तसं नाहीये ना, तो सध्या ऑफिसमध्ये जात नाहीये, केवळ माझ्या प्रेमाखातर किंवा स्वतःला बिझी ठेवण्यासाठी तो हे सगळं करतोय. त्याला हे असं सांगितलं तर त्याला खूप वाईट वाटेल. नाही बरोबर हे तुम्हाला वाटतंय ना, ते इतकं सोपं नाहीये हे आता. नाही बरोबर बोलतात तुम्ही, पण आता काहीतरी करावं लागेल, काही विचार करावा लागेल. तोपर्यंत तुमचे पोहे खातो मी. वेळ घालून ये म्हणून. एक मिनिट, तू लग्नाची मागणी वगैरे घालणार आहेस का? तसं समज हवं तर. होल्ड ऑन, मी मस्करी करते. तू काय सिरियस होतोयस? मस्करी म्हणजे तुला आवडत नाही का मी? ऑफकोर्स आवडतोस, पण लग्नाचा विचार नाही केला मी अजून. एक मिनिट माया, एवढी पॅनिक का होतेस? अगं लग्नाचा विषय निघाला म्हणजे काय लगेच उद्या कोणीतरी तुला बोहल्यावर उभं करेल असं थोडीच असतं. कुठेतरी विषयाला सुरुवात व्हायला हवी ना, एवढं. सो दॅट्स इट. आय नो ऑल दिस, बट सुरुवात करायची म्हणजे आपल्या दोघांच्या रिलेशन मध्ये फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचं, आणि तेच नकोय मला आता. ते कळेल मला, समजलं. आता आयुष्याच्या बाबतीमध्ये तू का वर्ज केलेला आहेस आयुष्यामधून ते सांग बरं. म्हणजे आई, तुला नक्की काय म्हणायचंय काही कळलं नाही आम्हाला, म्हणजे कळलं नाही काय? तुला कळलं नाही का? नाही कळलं नाही का? वा, चालतंय. नाही कळलं काही हरकत नाही, तो विषय महत्वाचा नाहीये. तू जेवायला आलेली आहेस ना, बस जेवून जायचं. आमच्याकडे वरण भात आहे बरं. वरण भात तर आम्ही करतो. वरण आणि भात कुकर मधून डायरेक्ट ताटामध्ये असते बरं. हो, वरणामध्ये आम्ही अजिबात तेल नाही टाकत, फक्त मीठ असते आणि हळद असते. घोटायचं आणि ते वरण ते भातावर टाकायचं आणि खायचं. का तिला आवडते? हा म्हणजे तसं काही नाही, फक्त आई तू लग्नाचा विषय नको ना काढूस. अगं कारण मीच अजून बोललेलो नाहीये, तर मग आजच बोलून टाक ना. आज चांगली संधी आहे, बोलून घे ना. आपल्याकडे जास्त वेळ नाही ना बा. वेळ नाही म्हणजे तू इथं राहत आहेस, हे याईना आणि राधिकाला कळायच्या अगोदरच तुझ्या लग्नाचं सगळं फिक्स करून टाकायचं आहे. आई अगं पण पहा बरं, मालकीनी तुझं लवकरात लवकर सगळं आलबेल झालेलं पाहायचंय बरं. म्हणून लवकरात लवकर मी तर तिच्यासोबत बोलणारच आहे. तिला सगळं खरं खरं सांगणार आहे बा. की आईनं लग्नाचा विषय काढल्यानंतर तू त्याला कशी रिॲक्ट हो, दॅट्स इट. ओके, गो अहेड, बोल. हे बघ, ती जे काही बोलेल ना ते फक्त ऐकून घे ना. आपलं काय जातंय, फक्त ऐकून घे आणि होला हो कर दे, तेवढंच कर फक्त. कम अगेन, म्हणजे मी खोटं बोलू? सॉरी, मला जमणार नाही. माया, एक गोष्ट लक्षात घे. हे बघ, मला स्वतःचं हक्काचं घर नाहीये. गुरु, मग माझ्याकडे ये राहायला. मी ऑलरेडी सांगितलंय तुला. अरे तू कमालच करतेस. एकीकडे म्हणतेस माझ्याकडे राहायला ये, दुसरीकडे लग्नाचा विषयच तुला नकोय. म्हणजे या सगळ्या वागण्याचा मी काय अर्थ काढायचा मग? आपण एकत्र राहायचं याचा अर्थ असा नाही की आपण लग्नच करायला हवंय. पण लग्न न करता एकत्र राहिलो तर मग दोघांनाही आनंदच होणार आहे ना. अर्थात मला आनंद होणार आहे. बरं चल ठीक आहे, चल ठेवूया कॉम्पिटिशन. म्हणजे काय जरा सिरियसनेस येईल अजून. काय बोलते बाई? करूया. बेस्ट. एक मिनिट शाही. सौमित्र जे काही करतोय ते अगदी मनापासून करतोय. त्याचं सगळं नीट होऊ दे. मी तर म्हणते देवा, ही स्पर्धा सौमित्राला जिंकू दे. नाही, तो वाईट शेफ आहे म्हणून नाराज होण्यापेक्षा त्याला जिंकलेलं बघायला आवडेल मला. गुड लॉर्ड, किती वेळ वेट करायचा अजून? आयुष्याचे शेवटचे पल है ना, वो जी लो. तो सौमित्र काहीतरी जेवण म्हणून येणार, त्याच्यानंतर आपलं आयुष्य. ओ कोण? म्हणजे होईल ना कधीतरी. तर तेव्हा या दोघांनी मोटिवेट केलं ना, म्हणूनच फक्त मी कोणीतरी असेल. सो ठीक आहे ना, आता आपण सौमित्राला समजून घेऊया प्लीज. समजणं, समजून घेणं, समजावणं, काही गोष्टी ना या सगळ्यांच्या पलीकडे गेलेल्या आहेत. ऍक्च्युली ही इज राईट. 2 days पासून आम्ही जे काही भोगतोय ना ते आम्हालाच माहिती. हो, आणि आपण बघूया ना सौमित्रच्या हाताची रेसिपी तू कशी खातेस ते बघूया आपण. मी मस्त एन्जॉय करणार आहे. हो, हे बघ, मी बदलले आता, त्यामुळे मी कोणालाच डिस्करेज करणार नाही. मी सतत इन्स्पायर करणार आहे लोकांना. वाव, खिचडी. मन करू नकोस हा. याच्या नॉर्मल डिश बनवायला मी काय राधा आहे का? मग ब्रोकोली खीर. ब्रोकोली खीर? सौमित्र स्पेशल ब्रोकोली खीर.
बापरे, म्हणजे हे ना या आधी कोणी खाल्लं नाहीये आणि यानंतर कोणी खाणार सुद्धा नाहीये. तू नक्की कौतुकच करतोयस ना माझं? म्हणजे काय, तू आलास असं टाळ्या वाजवत होतो तुझं कौतुक करायलाच, आणि तुझ्या बरोबर माझं पण कौतुक करायला की किती भाग्यवान आहे मी तुझं आजचं हे जेवणारा नवीन पदार्थ वगैरे ज्याने. सी आचारी आय नो, गोचारी काय वेगळा मराठी शब्द आहे का? आता कॉम्पिटिशन म्हटल्यावर काहीतरी त्याचं नाव असायला हवं ना. पण हे जे काहीतरी नाव दिलंयस ना, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. ते काय? ते आहे ना ऑफकोर्स अर्थ. हा मग काय? आता हे बघ, कुकला काय म्हणतात? आचारी. आय नो. सो जो जिंकणार तो आचारी, म्हणजे तो येणार, तो प्राइसच्या जवळ येणार. आणि गो म्हणजे जा, सो हरणार तो गोचारी. तू सॉलिड टॅलेंटेड आहेस रे, म्हणजे कमाल. चल चल पुढे पुढे पुढे. ओके, आता स्वागत करूया आपल्या दुसऱ्या शेफचं, राधिका सुभेदार. राधिका सुभेदार. ओके ओके, आता मी जरा जजेसची रूल्स सगळे डिस्कस करते, तोपर्यंत तुम्ही डिश कशी प्रेझेंट करायची याचा विचार करू का तुम्ही? ओके. कोण आहे जजेस? आपण आपण आहोत जजेस. हे कधी ठरलं? किचन मध्ये? नाही, आता ठरलं. ब्रेक. आज सौमित्रानं थोडं जरी जेवण बरं केलं असेल ना, तर तो नक्की जिंकेल. त्यानं जिंकावं म्हणून मी आज हातचं राखून स्वयंपाक केलाय. जा, तसंच समजा. सेम क्वेश्चन मॅम, तुम्हाला काय वाटलं? काही नाही, म्हणजे मी कोणताही पदार्थ बनवते तेव्हा मी माझ्या कुटुंबाचा विचार करत असते. बाकी असं कॉम्पिटिशन वगैरे माझ्या डोक्यात काही नसतं. राधिका, काय आन्सर्स देतेस तू? तू इथे पार्टिसिपंट आहेस ना. तू सौमित्राची बायको नाहीयेस, तू अथर्वची आई नाहीयेस. कढईत कुटुंब कसलं बघतेस तुझं? तिखट पदार्थ करतेस ना, तिखट उत्तर दे ना. छान. मला हे असं सांगावं असं वाटलं ते सांगितलं मी, दुसरं काय सांगणार ना. ओके ओके. अगं पण अशाने इम्प्रेशन कसं क्रिएट होईल तुझं? जजेसना इम्प्रेस कर ना जरा. हा, मग मला हेच बोलायचं होतं. झालं माझं बोलून. बोलवायचं, जेवणाचं निमंत्रण द्यायचं, मला जाम टेन्शन येते. का म्हणजे टेन्शन काय त्यात? हा नाही तर मग का गुरु? तुम्हाला सटरपटर खायची सवय आहे. आम्ही विदर्भातली माणसं, आम्हाला तेल तिखट मीठ जास्त लागते. मला आवडते ना आवडते, कुणी का सांगाव? नाही, मला खूप आवडलंय. इनफॅक्ट मला या जेवणामुळे सौमित्रच्या घरच्या जेवणाची आठवण आली. मी तिकडे असतानाच असं जेवण जेवलं, अदरवाईज दुसरीकडे कुठे असं जेवण जेवल्याचं मला आठवत नाही. तुला सौमित्रच्या घरचं जेवण आवडलं का? मी सांगत होते का नाही, तुला सौमित्रच्या घरचं जेवण आवडलं म्हणजे आमच्या घरचं जेवण आवडलेलं असणार. छान छान छान. जेव जेव जेव. काहीतरी युनिक असलं पाहिजे, काहीतरी वेगळं असलं पाहिजे. म्हणजे असा एखादा पदार्थ ज्याचं नाव सुद्धा आतापर्यंत आपण ऐकलेलं नाही. म्हणजे मी काय करतो, मी पदार्थाचं नाव आधी ठरवतो आणि त्यानुसार इन्ग्रेडियंट्स शोधतो. म्हणून माझ्या रेसिपीमध्ये नेहमी एक्सपेरिमेंट असतो. सो वेगळेपणा म्हणजे माझ्या मते रेसिपी. बापरे. लाईक हे ब्रोकली सूप, खीर. सॉरी, खीर. ब्रोकोली खीर. तुम्हाला काय वाटलं मॅम? सेम क्वेश्चन टू यू. मी काय सांगणार, रेसिपी म्हणजे ते असं असलं पाहिजे की आपली पंचेंद्रिय जागी झाली पाहिजे. काय जागी होता? तू मग अडचण का आहे? अडचण अशी आहे की तिची लग्नाची इच्छा नाहीये, तर तू सारखा सारखा विषय काढल्यावर ती ऑकवर्ड होते ना ग. कळलं मला. आता तुला स्वतःच मन सांभाळण्यापेक्षा तिचं मन जास्त महत्वाचं वाटतंय. अगं तसं नाही आई, पण म्हणजे कसं तो विषयच अजून. आई तू प्लीज समजून घे ना, तुमच्या दोघींच्या मध्ये माझी काय अवस्था होत असेल तू जरा समजून घे ना प्लीज. बरं नाही काढणार आता लग्नाचा विषय, नाही बोलणार त्यासोबत लग्नाबद्दल. बस खुश खुश. हा, थँक्यू सो मच. म्हणजे तशी तू गोड आहेस, पण नौटंकी झाली असेल तर जाप्रतीसोबत बस. जातो ना. नौटंकी नाही. हे बघ, आता म्हणालो होतो ते जाऊ दे ना. आता आईला मी सांगितलं, आता यापुढे विषय निघणार नाही. ओके. सी गुरु, त्या जर हे सगळं तुझ्या सांगण्यावरून बोलत असतील ना, तर लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. मला एवढ्यात लग्न नाही करायचंय. हरकत नाही. तुला जर लग्न करावं असं वाटत नसेल का नाही, तर तसंच करूच नकोस लग्न.
लग्न करणं न करणं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. तुला वाटलं तू लग्न कर, नाही वाटलं नको करू. पण या कदाचित तुल उद्या वाटलं बा की आपण लग्न करावं, संसार ठेवू शकत नाही. एक मुलगा म्हणून हा कधी चांगला वागू शकला नाही. हा मुलगा म्हणून सोड, माणूस म्हणून देखील हा अत्यंत निर्लज्ज, अत्यंत बदमाश, अत्यंत संधी साधू, अत्यंत विश्वासघातकी आहे. अशा या पोट्याच्या वाऱ्याला सुद्धा तू फिरकू नयेस असं मला वाटते. आई हे जरा अति होतंय. तू अति करत आहेस. तू हजारो चुका करायच्या आणि आम्ही त्या पदरात घ्यायच्या. आजवर हेच होत आलंय ना. तून पण उलटी येते मला. काय होतं काय नक्की? नाही नाही, नीट सांग मला काय होतं त्याच्यात. म्हणजे एक्सपेरिमेंटच्या नावाखाली काय वाटेल ते करशील का तू? आणि आमच्यावर एक्सपेरिमेंट करायला आम्ही काय रॅट्स आहोत? माणसं आहोत ना रे, जरा तरी विचार करायचा. काय बोलतेस, मला नाही कळत आहे. काय काय चुकलंय ते तरी सांग ना. अरे काय चुकलं काय? अख्खा चुकलायस तू. नाही जमत हे तुला. ऍक्च्युअली काय कळतं रे तुला? कुकिंग बद्दल काय कळतं? मला आता वाटायला लागलंय मला सुद्धा कुकिंग बद्दल जास्त कळतं तुझ्यापेक्षा. शनया, मी काय सांगते ऐकून घे ना एकदा. तुमचं काय चाललंय तिघांचं? हा, तुला तर एक सहन करण्याची सवय झाली आता राधिका, जाऊ दे. पण ही काय ग, प्रेग्नंट आहेस ना तू जेनी? तुला कळत नाही काय खायचं काय नाही खायचं ते? आणि आनंद तू? हा, एरवी तर तुला काही कोणी बोललेलं सहन होत नाही, आता बरं गप्प बसलास. ऑनेस्टली सांगता येत नाही मित्राला स्वतःच्या? हे असंच खात राहिलं ना तर एक दिवस हॉस्पिटलमध्ये झालं तुम्ही तिघही. आणि तू बाबा हे बोक्या, मला तुझी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड काही पण मान, काहीच प्रॉब्लेम नाही. पण प्लीज समजून घे, हे प्लीज पुन्हा करू नको. हे तुझ्यासाठी नाहीये, तू हे करू शकत नाहीस. ओके? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे गुरु. माया तू प्लीज दार उघड. हे बघ, आपल्याला जे काही बोलायचं ना ते आपण समोरासमोर बसून बोलूया ना. म्हणजे मला पण माझी बाजू मांडता येईल. तू दार तर उघड. मला तुझी बाजू ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. एकतर तू मला काहीच आयडिया दिली नव्हतीस याबद्दल. त्यात तुझ्या आईने डिरेक्ट लग्नाचा विषय काढला. दिस इज नॉट डन या. एकतर आपलं या विषयावर अजिबात बोलणं झालेलं नसताना हाऊ कुड यू टेक मी फॉर ग्रांटेड? तू मला गृहीत कसं काय धरू शकतोस? मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. माया ऐक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू दार उघड ना, मी सांगतो ना तुला. गुरु, मी तुला सांगितलं ना, मी दार उघडणार नाहीये. अरे यार माया, कारण माझ्या समोर आल्यावर मला कसं समजवायचं हे तुला बरोबर माहितीये आणि तेच मला नकोय. सिट हिअर, बसा प्लीज. काय शांत बसायचं? या शांत बसण्याचा ना राग यायला लागलाय मला. नाही ठीक आहे ना, तो आतमध्येच आहे ना. म्हणजे तो बाहेर आला आणि लगेच किचन मध्ये गेला आणि परत काहीतरी बनवायला लागलं तर नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर आहे तो आतमध्ये. आणि तसंही तोच म्हणाला ना की मला त्रास देऊ नका, मला माझी वेळ द्या, म्हणजे मला वाटेल तेव्हा मी बाहेर येणार. मग असू द्या ना. हो, पण आता हे सांगून सुद्धा खूप वेळ झाला ना आनंद भाऊजी. तो बाहेर येत नाही आणि आपणही आतमध्ये जाऊ शकत नाही. हो, पण आता समजा आपण आत गेलो, बरोबर आहे, तर काय बोलणार आपण त्याच्याशी? तो आपल्यावर रागवलाय, तो आपला ऐकणार आहे का? नाही आपण ना कशाला हे असं रिॲक्ट व्हायचं? माया तू खरंच माझ्यासाठी कॉफी आणलीस? पुन्हा पुन्हा तेच काय विचारतोयस? पहिल्यांदा घेतोयस का कॉफी माझ्याकडे? नाही तसं नाही, पण मला वाटलं तू 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 चिडलीस माझ्यावर. अजूनही चिडले मी. चिडण्याचा आणि कॉफीचा काय संबंध? तेही खरंच आहे म्हणा. तुला माझ्या समोर येऊन काहीतरी बोलायचं होतं म्हणून तुला आत घेतलंय. सो बोल आता. माया, तुला आई जे काही बोलली ते प्लीज विसरून जा. हे सगळं ना त्या राधिकानं केलंय. तिनं आणि या सगळ्यांनी मिळून मला रस्त्यावर आणले. त्यामुळे आतापर्यंत मी फार सहन केलंय माया, आणि याच्या पुढे सुद्धा आता तसंच सहन करावं लागणार असेल तर माझी अजिबात तयारी नाहीये. हे बघ, आज माझ्याकडे पैसा, पोझिशन सगळं आहे, पण माझा हक्काचा माणूसच नसेल तर मग काय उपयोग आहे ना. सॉरी माया, मी तुला स्पष्टच विचारतो.
हे बघ, हे सगळे लोक जे काही वागले माझ्याशी, तू सुद्धा त्यांच्यासारखंच वागणार असशील ना, तर संपली कॉफी. कॉफी. तिथे येईन आणि तुझा खून करेन. तुला माहित नसेल, आतापर्यंत अमेरिकेत 4 खून केलेत मी, म्हणूनच इंडियात पळून आलोय. तुझा खून 5वा असेल. 5 खून करणार तुझा. संपलीस तू शनाया, संपलीस. शेवटचे काही तास उरलेत, एन्जॉय करून घे. नाही तुझा खून केला पुढच्या काही तासात, तर माझं नाव सायको सौमित्र नाही. हॅलो हॅलो. नाही पण तो खूप सिरियसली बोलत होता. तो आला आणि खरंच मला मारून टाकलं म्हणजे. आता कुठे आहे तो? घरीच आहे का? नाही नाही नाही, तो घरीच आहे. घरीच राहू दे प्लीज. काही झालं तरी त्याला घराबाहेर पडू देऊ नको आणि त्याला कोणाला फोन पण करू देऊ नको. प्लीज प्लीज. तो काही करू शकतो. तू समजते तसं बिलकुल नाहीये. तो तसं नाहीये. अगं तू मला काय समजवतेस? तू त्या सौमित्राला समजव ना. तुझा ना डॅड्स मेल्स मध्ये चॉईसच चुकीचा आहे सगळा. तो गॅरी असा आणि हा मर्डरर आहे आणि डायरेक्ट काय गो. हो हो ठीक आहे, मी समजावते त्याला, पण तू शांत राहा. आणि मी काय सांगितलंय ते तुला समजलंय ना. तू शांत राहा शनिया, मी समजावते त्याला. मी मेली ना तर तू बघ. तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय? हो माया, अर्थात खूप मनापासून. तुझं त्या शनायावर अजूनही प्रेम आहे? नाही माया, अजिबात नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे? हो ऑफकोर्स. तू माझ्यासाठी शनायाला सोडू शकतोस? येस माया, मी ऑलरेडी केलंय ते. तुझी आई तुझ्याबद्दल जे काही म्हणाली ते सगळं खरंय? उत्तर हवंय मला. तुझी आई तुझ्याबद्दल जे काही म्हणाली ते सगळं खरंय का? नाही. मूर्ख समजतोस मला? आय रिपीट माय क्वेश्चन. मूर्ख समजतोस मला? तुम्हाला खरंच यार कमाल आहे तुमची. हा म्हणजे जगात सगळ्यांना मित्र असतील, पण तुमच्या इतके जबरदस्त मित्र कोणालाच नसतील बाबा. इतकं वाईट जेवण बनवत असून सुद्धा तुम्ही कसं काय सहन करत होता यार सगळं. आणि राधा, मला आतापर्यंत फक्त वाटत होतं, पण आता खात्री पटली. आपण नवरा बायको कमी आणि मित्र मैत्रीण जास्त. कारण तू टिपिकल बायको असतीस ना, तर मला तोंडावर सांगून मोकळी झाली असतीस की हे जे काही चाललंय ना तुझं अत्यंत वाईट आहे हे जेवण म्हणून. हा शनायासारखा इन्सल्ट केला असतास 4 चौघात. काय म्हणजे शनाया तुझ्यासाठी तुझ्या बायकोसारखी बनवलेलं ब्रोकोली खीर. ब्रोकोली खीर खा. हे नक्की ना तुम्ही माझे खेचत नाही ना, कारण रंगावरून वासावरून तरी वाटत नाही हे वाईट असेल. हा नाही दिसतं तसं नसतं. हो ठीक आहे मग. ओके. ऑल द बेस्ट. हिम्मत ठेव, खा. अरे सौमित्र, सावकाश. तितकंच हेही खरंय की मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. वेळ पडली तर तुझ्या पाठीशी उभी राहीन. तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमचा मी आधी सामोरी जाईन, सो दॅट यू डोंट हॅव टू फेस इट. यू नो, तुला राधिका मसाला एसपी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायची ना. धडा शिकवायचा ना राधिकाला. तसंच होईल. आणि आता हे करण्यापासून तुला कोण अडवतं बघतेस मी. एकटा नाहीयेस गुरु, मी आहे. गेटिंग इट? स्पेशालिटी आहे. त्यामुळे मी आता कशी हुशार झाली आहे, मी कशी आता बदलले, मी कशी स्मार्ट आहे, या भानगडीत पडूच नकोस तू, कळलं का? नाही तर तुझी ऑनेस्टी निघून जाईल. काय बोलतोस जरा आणखी नीट बोल ना, मला कळत नाहीये. नाही कळत आहे ना? बरोबर आहे. म्हणूनच तू शनाया आहेस. हात झोन पकडून ठेव. हा बाकी कुठेही आपण भरकटायचं नाहीये, असंच राहायचंय. बरं बाय द वे, तुझी तोंडाची चव मी जी काय घालवली त्यामुळे तुझ्यावर अन्याय झालाय. सो तुझ्यासाठी मी मस्तपैकी पार्सल पाठवलं आणि त्यासाठी मी प्रॉपर ऍड्रेस विचारत होतो. कळलं का? खून करायला नाही तुझा.
त्यामुळे आता मस्त खाणं एन्जॉय कर. बाय. हो थँक्यू. पुरानी भी जैसे गर्मी में ठंडा सा शरबत खट्टा मीठा सा, जैसे सर्दी में चाहत का कोई कंबल मोटा सा. मेरी प्यारी मम्मी जो है, मेरी प्यारी मम्मा जो है, मेरी प्यारी मम्मा जो है, मेरी प्यारी मम्मा जो है. आता हे मलाही नाही आवडणार आहे, पण ठीक आहे ना, मी राहीन एकटा. मला नाही कळत नाहीये की तू एकीकडे लग्न करायचं म्हणतोयस आणि दुसरीकडे एकत्र राहायला नाही म्हणतोयस. म्हणजे प्लीज एक्सप्लेन, याचा काय अर्थ आहे? माया, एक गोष्ट लक्षात घे. आता आपल्यासाठी यशवंत सर म्हणजे सक्सेसची शिडी आहेत आणि त्यांचा विश्वासच आपण जर हलवला आत्ताच ना, तर मग पुढे काहीच शक्य नाही होणार. त्यांच्या समोर आपलं वागणं बोलणं इतकं आदर्श असलं पाहिजे ना, की त्यांच्याकडून आपल्याला फक्त आणि फक्त प्रमोशनच मिळालं पाहिजे. कळतंय ना? प्लीज. मग रेंटवर राहायला लागलो. यू वोंट बिलीव्ह इन 20 इयर्स आम्ही 20 हाऊसेस चेंज केले. वाव. हो लिटरली. पण ते स्वतःचं हाऊस काय घेता नाही आलं. आता आनंद सर म्हणतायत की स्वतःचं घर घ्यायचंय. पण ते मुंबईमध्ये स्वतःचं हाऊस घेणं थोडं डिफिकल्ट आहे ना, ते असं म्हणत होते. नाव लेट्स सी किती एफर्ट सक्सेसफुल होत आहेत त्यांचे. मिळणार जेनी, नक्की मिळणार. कारण जेव्हा नवरा बायकोचं एकच स्वप्न असतं आणि त्यासाठी झटत असतात ना दोघे, तेव्हा ते स्वप्न नक्की पूर्ण होतं. हे मला तुझ्याबद्दल कोणी काही म्हटलं तरी मला त्याने काहीच फरक पडणार नाहीये. आय नो यू व्हेरी वेल. आणि मला हेही माहितीये यू विल नेव्हर चीट मी, राईट? कम ऑन माया, मी का चीट करेन तुला? आणि तुला चीटच करायचं असतं तर मग लग्नाची बोलणी कशाला केली असते ना मी? या ओके, बट म्हणजे ट्रस्ट फॅक्टर आहे, पण त्याचा अर्थ असा नाहीये की लगेच लग्न केलं पाहिजे. म्हणजे आपण आहोत ना एकत्र, वी डू लव्ह इच अदर. लग्न केलं काय नाही केलं काय फरक पडतो? आपलं रिलेशन तर तसंच राहणार आहे. हा म्हणजे हा, मॅरिड लाईफ सेटल करण्याच्या नादामध्ये आपण आपलं प्रोफेशनल लाईफ स्पॉइल नको करायला. म्हणजे त्यामुळे आपल्याला आपलं फ्युचर करिअर स्टेकला नको लागायला. असं काही होणार नाही. उगाच टेन्शन घेतोयस तू. मी आहे ना तुझ्यासोबत. ओके, हे बघ, आणि तुझ्या आयुष्यात यापुढे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि आलाच तर आपल्याकडे सोल्युशन्स रेडी आहेत. हा, कसं काय? म्हणजे तू असं लगेच नको विचारूस. वेळ आले की डेफिनेटली सांगेन. फॉर नाव तू इथे राहायला येतोयस अँड दॅट्स फायनल. कम ऑन माया, ऐक ना. दॅट्स फायनल. मी तुझं ऐकणार नाहीये. ही अँड दॅट्स अ गुड रिझन फॉर शॉपिंग. म्हणजे आता तू इथे येतोयस तर आपल्याला काही नवीन गोष्टी लागतील, राईट? म्हणजे मी आतापर्यंत एकटीच राहत होते ना, सो अगोदर मी का केलं ते सांगते ना. की मायाला घेऊन आला होता तो सोबत. आई, मी काय म्हणते, तुम्ही ते जेनीला सांगत होता ना व्यायामाबद्दल, ते सांगा ना. ती कधीतरी नाही करत. ते सगळं देऊन झालेलं आहे. मी सांगते ना तुला का केलं ते मी. एक मिनिट राधिका, तू विषय बदलतेस. नाही बाबा, तसं नाही. त्यांना बोलू देत, काय बोलायचं होतं. मायाबद्दल काहीतरी म्हणत होता. मायाला सोबत घेऊन आला होता तो. मग मी बरोबर केलं त्याला. का आलं त्या दिवशी तो आला, मला सांगितलं. आपण कशाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? त्यांचा तो पर्सनल मॅटर. नाही राधिका, हा फक्त पर्सनल नाही, प्रोफेशनल लाईफचाही प्रश्न आहे जो माझ्याशी रिलेटेड. मी कायम हेच म्हणत आलोय की प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ एकत्र आले की त्रासदायक ठरतं म्हणून. आणि आफ्टर ऑल माया आपल्या फॅमिलीचाच मेंबर आहे. माझ्या मुलीसारखी आहे माया. आजपर्यंत आमच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असं मी समजत होतो. ही एक गोष्ट का लपवली असेल हिने माझ्यापासून? खरंय डॅड तुझं. मला सुद्धा नेमकी हीच गोष्ट खटकली आहे मायाची. मला सुद्धा खूप त्रास झाला याचा. हेच ऑफ द वर्ल्ड
आणि मी बेस्ट डॉटर ऑफ द वर्ल्ड. आणि हा बघ बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्डचा फोन आला. हॅलो बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड. काय शन्या? बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड म्हणते तुला. कशासाठी? सहज मला आवडते तू, कॉम्प्लिमेंट देते मी. शन्या, तू माझ्याबद्दल इतकं चांगलं बोलशील असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तू डिझर्व करते ना म्हणून देते कॉम्प्लिमेंट तुला. एनिवे का फोन केला होतास? हा तर मी फोन या करता केला होता की गुरुनाथ कुठे आहेत? काय माहिती, असेल कुठेतरी. काय करायचंय? पण गेलेत कुठे? गेला असेल ना, त्या छचूकडेच गेला असेल. जाणार कुठे? जाऊन मायाकडेच गेला असणार तो. पण तू का शोधतेस त्याला? आणि आता बाबांनाही कळलंय त्यामुळे बाबाही मायाकडेच जाणार आहे. खरं तर आपण बाबांना थांबवायला पाहिजे होतं. नाही, कशाला थांबवायचं? उलट जाऊ दे ना. जे काय घडते ते स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे त्याला, म्हणजे कळेल आपण इतके दिवस काय सांगायचा प्रयत्न करतोय. हो जाऊ दे. गुरु सर त्यांना बघून घाबरतील आणि कुठे पळू कुठे लपू अशी कंडिशन होईल त्यांची. पण ते गुरुनाथ आणि माया काही का करेना, ते त्यांचं पर्सनल आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपण का पडायचं? नाही राधा, असं तुला वाटतं, पण डॅडचं बरोबर आहे ना. लहानपणापासून त्याने मायाला बघितलंय. वडील मुलीचं नातं आहे त्यांच्या. उलट त्याला हक्क आहे जाब विचारायचा मायाला. आणि जे मला जमलं नाही ना ते डॅड करणार आहे. बरं आहे. यशवंत सर, काय? अरे यशवंत सर आता इकडे. चल मी लपतो आतमध्ये. एक मिनिट काय लपतोस वगैरे काय? काम डाऊन गुरु, एवढं काही झालेलं नाहीये. मी बोलते त्यांच्याशी. मी सांगेन त्यांना की तू ऑफिसच्या कामासाठी आला होता. माया प्लीज. आणि अगदीच डिटेल मध्ये विचारलं तर मी आपल्याबद्दल खरं खरं सांगून टाकेन. माया प्लीज असं नको करूस. काही झालं तरी त्यांना तू आत घे, काय बोल, काय विषय एकदा विचार, पण आपल्याबद्दल सांगू नकोस. ओके? मी 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 इथे लपतोय. ओके ओके मी झोपली होतीस की काय? एनिवे, आता इथंच उभं करणार आहेस का आत बोलवणार आहेस? या ना. सर तुम्ही अचानक? हा, मला जरा महत्वाचं बोलायचं. एनिथिंग सिरियस? काइंड ऑफ. बस ना, कम सिट. माया, यू नो दॅट आय कन्सिडर यू फॅमिली. या नात्यानं आपण थेट एकमेकांशी काहीही बोलू शकतो, अगदी हक्कानं. एम आय राईट? शेवटी माझं नुकसान झालेलंच आहे. आय डिडंट गेट यू सर. माया, यू नो व्हेरी वेल. ते बघ, आजपर्यंत मी कायम तुझ्यावरती विश्वास ठेवला. तरी पण तुला माझ्याशी खोटं बोलावं असं वाटलं का? सर पण मी काहीच खोटं बोलले नाहीये. अच्छा, या. सो टेल मी माया, हा काय बालिशपणा आहे? सौमित्र मला सारखा सांगत असतो, डॅड आता माया बदललीये, पूर्वीसारखी नाही राहिलेली. मी नाही त्याच्यावर विश्वास ठेवला. किंवा माया, मी कायम सौमित्रापेक्षा तुझ्यावरती जास्ती विश्वास ठेवलाय. आणि तू एनिवे, मला जास्ती काय बोलायचं नाहीये. मी तुम्हा दोघांना एकच सांगतो, युअर लाईफ, युअर डिसिजन्स. मात्र तुम्ही जे वागाल बोलाल त्याचा तुमच्या ऑफिस लाईफवर म्हणजेच माझ्या कंपनीवर जर परिणाम झाला तर हे विसरू नका की ज्या लोकांना काढून त्यांच्या जागी मी तुम्हाला पोस्ट केलंय. तुमची तयारी आहे ऐकण्याची? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मला मला खरं तर कळत नाहीये की मी कसं सांगू. माझी इच्छा सुद्धा नाहीये सांगण्याची. बट सर, द वे यू गॉट अँग्री ऑन मी नाव, मला तुमचा माझ्यावर असलेला विश्वास नाही गमवायचा. दॅट्स वाय आय हॅव टू डू दिस नाव. सर तुम्ही थांबा, मी आले. ये तो कहाणी में ट्विस्ट है. फक्त ट्विस्ट काय आहे हे आता बघावं लागेल. या स्वभावाचाच फायदा उचललाय प्रत्येक वेळेला गुरुने. पण डॅड तसा नाही, अत्यंत प्रॅक्टिकल माणूस आहे.
तो स्वतःला अलूफ ठेवून बघू शकतो प्रत्येक गोष्टीकडे. मायाच्या बाबतीतही करू शकतील असं. बरोबर आहे तुझ्या. मायाच्या बाबतीत खूपच हळवा आहे तो, आणि म्हणूनच मला ह्याचं वेगळ्या अर्थाने जरासं टेन्शन आलं. म्हणजे माया प्रत्येक गोष्ट त्याच्यापासून सुद्धा लपवते, हे जेव्हा त्याला कळेल ना तो खूप हर्ट होणार आहे. तेच तर ना, तेच सांगते मी. आणि बाबा हर्ट झालेले मला नाही आवडणार, म्हणून म्हणते मी, मला एकदा फोन करू दे ना प्लीज. तुला वाटतंय ना, कर मग. बाबांना फोन करून परत बोलून घेऊ का? तिथे मायाच्या घरी काय घडेल, त्यांना काय काय बघावं लागेल हे कळत नाहीये. ते कसे रिॲक्ट होतील हेही सांगता येत नाही. त्यांचं तिथे जाणं योग्य नाही. नाही, मी करतेच त्यांना फोन. आणि हो बाबा, मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय ते. तुमच्या आवाजावरनं कळतंय मला तुम्हाला किती त्रास होतोय ते. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की ते त्यांचं बघून घेतील. त्यांचं पर्सनल आयुष्य तुम्ही नका लक्ष देऊ. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत नव्हते गुरुनाथ आणि मायाबद्दल. राधिका, केव्हा ना केव्हा तरी मला कळणारच होतं ना. तरी मायाकडून मला ही अपेक्षा नव्हती, आणि तरी ती म्हणते की तिची एक बाजू आहे, ती ऐकायला थांबलोय. बघूया काय जस्टिफिकेशन देते ती. एवढं मायाशी बोलतो आणि मग मी घरी येतो. ऑलराईट? बर. जेनीचा पण मूड खराब झालाय हा, आणि गर्भसंस्कार चालू आहे तिकडे. हा, असे गुरुनाथ सारखे शब्द घ्यायचे नाहीत. काय संस्कार होतील बाळावर, हो की नाही? चल, मूड चेंज करूया आपण. जेनी, मला सांग, तुला कथा वगैरे वाचून दाखवू का? तुला काय आवडतं? म्हणजे हिसाब नीतीच्या गोष्टी आवडतात का, फेरी टेल्स, रॅपन्झल वगैरे, प्रिन्सेस वगैरे, की पुराणातल्या? या मला इंडियन मायथॉलॉजी आवडतं. मायथॉलॉजी बेस्ट आहेत ना, भरपूर पुस्तक आहेत. घेऊन येतो पटकन पुस्तक. ओके राधा, नको विचार करूस. ही पुस्तक आणतो, तू पण कथा ऐक. हा, म्हणजे जरा विचार बदलते. आलोच. फोन करून तिने मला सांगितलं की सौमित्र जरा नशेत असल्यासारखा वाटतोय आणि घरी सोडायला यायचं म्हणतोय. तर मला खरंच कळत नाही की मी एकटी त्याला सांभाळू शकेन की नाही, म्हणून तू पण येशील का? मी अर्थात सर लगेच तयार झालो. तोपर्यंत हा घरी सोडायला आला, आणि आता आपल्या घरी कुणी आलं की आपण त्याला चहा पाणी विचारतोच ना, तसं हिने कॉफी घेणार का असंही विचारलं. बरं, तिला असंही वाटलं की कॉफी प्यायल्याने कदाचित त्याची नशा उतरायला मदत होईल. त्यानंतर तो डायरेक्ट घरात आला आणि प्लीज प्लीज पुढे बोलू नकोस प्लीज. नाही, ठीक आहे सर, तुम्ही आमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मायाचं रडणं मी सांगतोय याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पुरावे बघून तरी विश्वास ठेवाल सर? पुरावा? हो सर. गुरु नाही, माया, आपल्याला हे करावंच लागेल. गुरु सरांना त्रास होईल माया प्लीज. प्लीज.